राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या विशेष प्रयत्नातून दयानंद कॉलेज रोड जवळील रूपाभवानी चौकात कोळी समाजाचे आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या नावे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे। सांस्कृतिक भवन उभारणीसाठी महेश कोठे यांचं भरीव योगदान लाभलं, पण त्यांच्या निधनानंतर भवनातील कंपाऊंड फरशीकरण, ड्रेनेज, बोर, कंपाऊंड फरशीकरण, लाईट, स्वच्छतागृह इतर उर्वरित कामं होणं आवश्यक होतं। भवनाच्या राहिलेल्या कामाची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांना देताच आमदार देशमुख यांनी भवनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या आमदार फंडातून तात्काळ 50 लाखाचे निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आप्पा हिप्परगे यांनी दिली। यावेळी पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी, सन्मुख गुत्तर्गी, शिवपुत्र जमादार, श्रीशैल हुंडेकरी, नितीन वालीकर, सातलिंग कोळी आदींसह कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती। माननीय श्री महेशांना कोठे यांच्या प्रयत्नाला यश मिळालं होतं, पण दुर्दैवी बाब हे म्हणजे की त्यांचं आकस्मिक मृत्यू झाल्याकारणाने काम थांबलं होतं। थांबल्या कारणाने माननीय श्री संजयजी कोळी यांच्या प्रयत्नाने माननीय श्री आमदार विजयकुमार देशमुख मालकांना बोलून आम्ही ते राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी विनंती केलं। त्यात आलं ड्रेनेज, संडास आणि कंपाऊंड वॉल, त्याकरिता आम्ही 50 लाखाची मागणी केलेली आहे। मालक घेऊन सगळं बघून मालक म्हणलं ठीक आहे, काय ते विचार करू नका, जे अपूर्ण राहिलेलं काम ते पूर्ण करण्याची ग्वाही मी तुम्हाला देतो। अपेक्षा म्हणजे ज्या मालकांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून जे इथल्या आजूबाजूचे गोरगरीब जनता आहे, इतर समाजचे लोक गरीब वस्ती आहे, त्यासाठी संस्कृत भवन म्हणजे ते छोटमोठे कार्यक्रम व्हावं ही आमची समाजाची अपेक्षा आहे। मालकांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची आम्हाला ग्वाही दिली।